तर आपण आहोत आता डिंबे जवळील कोहे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी एका शेतकरी महिलेच्या शेतामध्ये. तर विषय असा आहे की ही जी भात खाचरं आहे याच्या शेजारी शेत बांधण असते, ती पाण्याच्या प्रवाहामुळे शेत बांधण वाहून गेलेली आहे. काही दिवसापूर्वी या आजींनी कर्ज काढून ही शेत बांधण बांधली होती. ही बांधण बांधण्यासाठी 3 लाख रुपये खर्च केल्यानंतर त्याचा शेवटचा हप्ता काही दिवसापूर्वीच दिला होता. हे कर्ज नुकतंच झालं होतं आणि आता परत या शेतकरी महिलेवर हा परत कर्जाचा आता डोंगर उभा राहणार आहे. त्यामुळे या महिलेला गावकऱ्यांशी बोलताना अक्षरशः अश्रू अनावर झालेले आहेत. 3 वर्ष बांधण आमची फुटली होती, त्याच्यावर आमचा 3 लाख रुपये खर्च झाला. नुसता रचाय कामाला, इतर खर्च तो वेगळा. आणि आता पुन्हा एकदा जाते म्हणल्यावर आता आमच्या मोठ्या जावाच्या नाव खाते ना, आमची सगळ्यांची आणेवारीमध्ये नाव आहेत. तर आम्हाला फक्त 3,000 रुपये कर्ज भेटलेलं. नेमकं आता काय झालं? तुमचं कर्ज किती काढलेलं तुम्ही? मी काढलं होतं 1.5 लाख आणि त्याने 1.5 लाख. आमच्या कामाला सर्व्हिसला कोणी नाही, आम्ही मोलमजुरी करणारे माणसात आणि एवढीच आमची बात शेती. ज्यावेळेस आहे ना, एक पाठीमागं एक ढगफुटी झाली, त्यावेळेस ही बांधण गेली होती पूर्ण. कर्ज काढून कालाबाई मनोहर गेंजे यांनी कर्ज काढून ती बांधण त्यांच्या कर्जाद्वारे ती बांधण बांधली, बनवली. आणि दोघांमध्ये होती समायकी बांधण आहे दोघांमध्ये. ह्या दोघांनी ते कर्ज काढून ती बांधण बांधली आणि त्याच्यानंतर परत भीमाबाई मारुती गेंजे यांनी शेवटचा हप्ता भरला आणि आत्ताच एवढा पाऊस झाला त्याच्यात ती बांधण परत आहे तशी वाहून गेली. तर आता पहिल्यापेक्षा जास्त आता त्यांचं नुकसान जास्त आहे. आणि त्यांचा सकाळीपासून मला 6 वाजेपासून त्यांचा फोन आहे, सरपंच तुम्ही कुठे? माझी एवढी नुकसान झाले आणि हा दारा पूर्ण इथून वरतीपर्यंत म्हणजे आपल्या डोंगराच्या पोटापर्यंत पूर्ण सगळ्यांची नुकसान झालेली आहे. पण सगळ्यात जास्त यांची एक नुकसान आहे आणि राजू पोटकुले यांची एक नुकसान आहे 2. आणि त्याच्यानंतर पाडवाडीचा दारा ती एक नुकसान. पूर्ण म्हणजे असं पूर्ण भुईसपाट झालेले. बांधण अशी कोणाची राहिली नाही, लावायसारखं राहिलं नाही. त्यांनी शेतीचं पीक सुद्धा घेऊ शकत नाही. मावशी, हो. आता हे तुमचं नुकसान जे झालेलं आहे इकडं, हा, त्यासाठी तुमची पाहणी करण्यासाठी कोण प्रशासकीय अधिकारी तहसीलचे कोणी आले होते का? आमचे फक्त ग्रामसेवक आणि सरपंच आले, दुसरं इतर कोणी नाही आलं बाबा. वरच्या पातळीवरचं कोणी आलं नाही का अजून? नाही. सरपंच तुम्ही फॉलोअप दिला होता का बरोबर? हो, केला होता. सगळ्यांना फॉलोअप केला होता. सकाळी पंचायत समितीची टीम इथं आले ते प्रकाश गोलप आणि ज्योती पारदी हे इथं आले. त्यांनी रोडवरनच फोटो काढले आणि इथून असे वरती जाऊन परत रिटर्न एक 10-15 मिनिटात ते निघून गेले. म्हणजे त्यांनी समक्ष कधी मालकाशी कोणत्याही मालकाशी भेट घेतलेली नाही. त्याच्यात आमच्या गावचे कार्यकर्ते सुभाष तळपे यांना घेतलं, राजू गेंजे यांना घेतलं सोबत आणि गेले. आम्ही त्यांच्या सोबत होतो, पण त्यांनी आम्हाला कधी हे केलं, फॉलो केलं नाही, काय नाही. फक्त निसा वारंवार म्हणजे रोडवरतूनच त्यांनी फक्त पाणी केली. पण आता सरकारला तुम्हाला तुमची काय मागणी असणार आहे? सरकारकडं आमची एवढीच मागणी आहे का ह्या गोरगरिबांना आहे ना न्याय मिळावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. नाव काय? मी रमेश राणूजी भुसुम, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत गोहे बुद्रुक. या ठिकाणी काल रात्री 3 वाजतापासून मुसळधार पाऊस सुरू झाला. त्या अनुषंगाने या ठिकाणी मी मुक्कामी थांबलो ह्या भागाचा परिस्थिती पाहता. आणि पाहिल्यानंतर सकाळी आमचे डेप्युटी सरपंच यांनी मला सांगितलं का ह्या भाऊसाहेब या ठिकाणी अशी परिस्थिती आढळून आली. कारण त्यांनी ती पाहणी केली होती. त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या समेत मी ह्या ठिकाणी पाहणी करायला आलो. आणि ह्या मावशीकडं ह्या वावरामध्ये आम्ही आल्यानंतर ते पाहणी केली आणि अक्षरशः इतकी दुर्दशा या वावर त्यांचं सामायिक आहे. परंतु
त्या आईचं एक भाग हा आहे, दुसरा भाग त्यांचा आहे. त्यांचा जो भाग आहे तो परिपूर्ण पडलेला आहे. मला असं वाटत नाही का ना या वर्षाचं पीक कधी निघेल न निघेल मला माहिती नाही, परंतु ती त्यांची परिस्थिती बघतात. आज अपेक्षा अशी आहे शासनाकडनं का या मातेला इतरांना जे मिळतं त्यापेक्षा जास्त, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, ही अशी शासनाकडनं अपेक्षा आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये दिलं गेलं शासनाकडनं आम्हाला, आता मीच म्हणतो आम्हाला 2-3 हजार रुपये मिळत असले, पण आता या आईकडनं आम्ही सखोल चौकशी केली, 2 ते 3 लाख रुपये यांनी खर्च केलेला आहे इथून पाठीमागच्या नुकसानीमध्ये. ते योग्य नव्हे. आणि त्यावेळेस त्यांना मिळालं किती 2 ते 3 हजार रुपये, परंतु तिनं खर्च केलेला आहे एवढा. आणि त्यांच्या घरामध्ये कोणी सुशिक्षित नाही, कोण नोकरीला नाही, कोण पैसे कमवते नाहीत. ही शोकांतिका आहे. पण शासनाने या माध्यमातून अशी अपेक्षा आहे का जिथं खरोखरच नुकसान झालेलं आहे, आम्हाला काय नाही बाबा, आमचे नुकसान झाले त्याच्याकरता आम्हाला भेटावात पैसे, एवढीच मागणी आहे, दुसरा काय नाही.